महाराष्ट्र विशेषमध्ये सगळ्यांचं स्वागत। नमस्कार, मी अमित गद्रे। महाराष्ट्रातल्या तुमच्यासाठी उपयोगी योजना आणि महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेऊया। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत AI फॉर ॲग्री 2026 या जागतिक परिषदेचं उद्घाटन केलं। या सोहळ्याला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपस्थित होत्या। यावेळेला त्यांनी शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त अशा महाविस्तार AI प्लॅटफॉर्मची माहिती दिली। याद्वारे 30 लाख शेतकऱ्यांना वैयक्तिक सल्ला आणि हवामान अंदाज मिळणार आहे। या सुविधेचं खास वैशिष्ट्य म्हणजे आदिवासी बांधवांसाठी भिली भाषेसह विविध स्थानिक बोलीभाषांमध्ये आवाज आधारित मार्गदर्शन उपलब्ध करून दिलंय। तसंच दर्जेदार माहितीसाठी महाॲग्री डेटा एक्सचेंजची निर्मिती करण्यात आलेली असून IIT मुंबईच्या सहकार्याने संशोधन सुरू आहे। पुढे जाऊया। नवी दिल्लीतील इंडिया AI इम्पॅक्ट समिट 2026 मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्राने जागतिक तंत्रज्ञान कंपन्यांशी महत्त्वपूर्ण सामंजस्य करार केले। OpenAI सोबत झालेल्या करारामुळे शिक्षण, आरोग्य आणि न्याय व्यवस्थेत 12 AI उपाययोजना राबवल्या जातील, तर रॉकेट लर्निंगच्या सहकार्याने अंगणवाडी सेविकांसाठी शिक्षा साथी हे AI टूल लॉन्च करण्यात आले। याशिवाय भारत जैन टेक्नॉलॉजी फाउंडेशनशी प्रशासकीय डिजिटायझेशनसाठी करार करण्यात आलेला आहे। महाराष्ट्राला जागतिक इलेक्ट्रॉनिक्स हब बनवण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत विधान भवनाकडे 600 कोटींच्या गुंतवणुकीचा सामंजस्य करार करण्यात आला। राज्य शासन आणि इव्हॉल्व 3 होल्डिंग्ज यांच्यात झालेल्या या करारानुसार राज्यात लॅपटॉप, टॅबलेट आणि अन्य इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या निर्मितीचा प्रकल्प उभारला जाणार आहे। या प्रकल्पामुळे राज्यात सुमारे 1075 नवीन रोजगार निर्माण होणार असून नवी मुंबई, पुणे आणि नागपूर या 3 शहरांमध्ये अत्याधुनिक उत्पादन सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील। यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं की हे पाऊल डिजिटल इंडिया आणि मेक इन महाराष्ट्र मोहिमेला अधिक बळकट करेल। नवी दिल्ली इकडे आयोजित इंडिया AI इम्पॅक्ट समिट 2026 मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कुंभदूत पवित्र यात्रेसाठी तुमचा AI साथीदार या विशेष मोबाईल ॲपचं लोकार्पण करण्यात आलं। नाशिक इकडे होणाऱ्या आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी हे ॲप विकसित करण्यात आलेलं असून याद्वारे लाखो भाविकांना मार्गदर्शन आणि आवश्यक सहाय्य मिळणार आहे। कुंभमेळ्यातील गर्दीचं नियोजन, घाट आणि मार्गांची माहिती तसंच भाविकांच्या सुरक्षेसाठी हे AI आधारित ॲप अत्यंत उपयुक्त ठरणार आहे। सर्वसामान्यांना दर्जेदार आरोग्य सेवा मोफत उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने आयुष्मान भारत, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना यांच्या एकत्रित विस्ताराचं लोकार्पण केलंय। या योजनेअंतर्गत आता राज्यातील 4537 रुग्णालयांमध्ये एकूण 2399 आजारांवरती पूर्णपणे मोफत उपचार मिळणार आहेत। या महत्त्वाकांक्षी निर्णयामुळे राज्यातील लाखो कुटुंबांना गंभीर आणि मोठ्या शस्त्रक्रियांसाठी मोठा आर्थिक आधार मिळणार आहे। किडनी ट्रान्सप्लांट, हृदयविकार, कर्करोग यांसारख्या गंभीर आजारांचाही यात समावेश असून रुग्णांना 1 रुपयाही खर्च न करता कॅशलेस उपचार घेता येतील। ग्रामीण आणि दुर्गम भागात नागरिकांपर्यंत उत्तम आरोग्य सुविधा पोहोचवण्यासाठी हे पाऊल मैलाचा दगड ठरणार आहे। पहलगाम इथल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले संतोष जगदाळे यांची मुलगी आसावरी जगदाळे हिला पुणे महानगरपालिकेच्या सेवेत सामावून घेण्यासाठी निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले। जगदाळे कुटुंबाला आधार देण्यासाठी उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन शासकीय नोकरीचं आश्वासन दिलं होतं। दिलेल्या शब्दाची पूर्तता करत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आसावरीच्या शैक्षणिक पात्रतेनुसार समकक्ष पद निर्माण करण्याचे निर्देश पुणे मनपा आयुक्तांना दिले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली जलसंपदा विभागांतर्गत येणाऱ्या कृष्णा आणि गोदावरी खोरे विकास महामंडळाच्या वर्ष 2025 मधील कामांचा आढावा घेणारा महत्त्वपूर्ण अहवाल प्रसिद्ध करण्यात आला। या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। या अहवालामध्ये 2025 सालात पूर्ण झालेले सिंचन प्रकल्प, कालव्यांची दुरुस्ती आणि पाणी साठवणुकीच्या नवीन तंत्रज्ञानाचा आढावा घेण्यात आला। राज्यातील शेतीला शाश्वत पाणी पुरवठा करणे आणि प्रलंबित सिंचन प्रकल्प वेळेत पूर्ण करणे हे शासनाचं प्राथमिक उद्दिष्ट आहे, असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळेला नमूद केलं। या आढाव्यामुळे आगामी काळामध्ये पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील सिंचन क्षेत्राला मोठी गती मिळण्याची शक्यता आहे। एसटी महामंडळाच्या सुमारे 86,000 कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीचे थकीत हप्ते देण्यासाठी राज्य सरकारने तातडीने 100 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिलाय। फेब्रुवारी महिन्याच्या वेतनासोबत हा थकीत हप्ता कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी दिली। काही तांत्रिक अडचणींमुळे निधी मिळण्यास उशीर झाल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी होती आणि कामगार संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला होता। मात्र मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या पाठपुराव्यामुळे हा निधी मंजूर झालाय। तर या सगळ्या विशेष घडामोडी बघितल्यानंतर महाराष्ट्र विशेषमध्ये इथेच थांबतोय। पाहत रहा न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा।